गणपती बाप्पा मोरया म्हणून डेकोरेशनला सुरुवात केली. बाप्पा हे कलेचे कलाधिपती. मी एक कलाकार असल्यामुळं मला असं वाटतं की जेवढं होईल तेवढं आपण हँडमेड डेकोरेशन करावं, मार्केटमधलं रेडीमेड नाही. रोजच्या धावपळीच्या आयुष्यातून कामाला थोडंसं बाजूला ठेवून थोडासा वेळ डेकोरेशनसाठी काढला तर काही बिघडत नाही. डेकोरेशन करत असताना तुमचा वेळ कसा निघून जाईल हे तुम्हालाही समजणार नाही आणि हे सुखदायक क्षण तुम्हीही अनुभवा. इको फ्रेंडली आणि हँडमेड डेकोरेशन तुम्ही तुमच्या घरीच बनवा. महिना होता आला असेल टेन्शन घेतो, डेकोरेशन कसं होईल, काय करायचं. कॉलेजलाही दांड्या मारल्या, डेकोरेशन करत असताना रक्तही वाहिली. पण या सगळ्या गोष्टींचं फळ आज मिळणार आणि या डेकोरेशनची शोभा आणखी वाढणार. म्हणजे आपले बाप्पा विराजमान होणार. मी आगमनाच्या वेळी जेव्हा बाप्पांना हातात घेतलं तेव्हा मला जे एक सुख भेटलं ना, ते मी तुम्हाला शब्दात सांगू नाही शकत. आणि मी आधीचे सगळे दुःख विसरून गेलो. खरंच बाप्पा हा सुखकर्ता पण आहे आणि दुःखहर्ता पण आहे. बाप्पा विराजमान होणार म्हणून सगळीकडे आनंदमय वातावरण होतं. गणपती बाप्पा मोरया या जयघोषामध्ये बाप्पाचं आगमन घरामध्ये गेलं आणि आता जो क्षण आला म्हणजे बाप्पाचं रूप बघण्याचा. बाप्पाचं रूप बघून मी तर दोनच ओळी म्हणू शकतो. तर मी बाप्पाला हार आणि दुर्वा वाहिले. मग काय, पुढचे 9 दिवस सकाळ संध्याकाळ सगळीकडे एकच सूर गाजला, म्हणजे जय देव जय देव जय देव. एवढं सगळं बघून डेकोरेशन पाहण्याची तुमची उत्सुकता वाढलीच असेल. डेकोरेशन पण तुम्हाला पुढे दाखवतो, पण त्याआधी थोडक्यात दशावतारांची माहिती देतो. अनादी काळापासून जेव्हा जेव्हा अधर्माने पृथ्वीवरती पाय पसरला तेव्हा तेव्हा प्रभूंनी अवतार घेतला. कधी मत्स्याच्या रूपात तर कधी सिंहाच्या गर्जनेत, कधी रामाच्या बाणात तर कधी कृष्णाच्या बासरीत. हा आहे धर्माचा प्रवास, हा आहे भगवान विष्णूंचा दशावतार. जेव्हा प्रलयाचे पाणी पृथ्वीला गिळंकृत करत होते तेव्हा प्रभू मत्स्याच्या रूपाने आले, सत्य आणि वेदांचे रक्षण करण्यासाठी. क्षीरसागर मंथनासाठी पर्वताला आधार देणारे कासव, तो होता प्रभूंचा कुर्म अवतार. हिरण्याक्षाने पृथ्वीचे अपहरण केले तेव्हा प्रभूंनी वराह रूप घेऊन तिला पुन्हा तिच्या जागेवरती ठेवले. हिरण्यकश्यपूचा अहंकार चिरडण्यासाठी ना सिंह ना मानव प्रभू आले नरसिंह रूपात. बुटक्या ब्राह्मणाच्या वेशात फक्त 3 पावले मागून प्रभूंनी त्रिलोक जिंकले. तो होता प्रभूंचा वामन अवतार. अन्याय करणाऱ्या क्षत्रियांना शिक्षा देण्यासाठी कुऱ्हाड धारण करणारा योद्धा म्हणजे प्रभूंचा परशुराम अवतार. मर्यादेचा दीपस्तंभ, रावणा संहार करून धर्माची स्थापना करणारा अवतार म्हणजे प्रभूंचा राम अवतार. माखनचोर पण रणांगणावर अर्जुनाचा सारथी, गीतेचा उपदेश म्हणजे प्रभूंचा कृष्ण अवतार. अहिंसा, करुणा आणि ज्ञानाचा मार्ग दाखवणारा अवतार म्हणजे प्रभूंचा बुद्ध अवतार. अजून यायचं आहे अधर्माचा अंत करण्यासाठी आणि धर्माचा विजय करण्यासाठी.
पांढऱ्या घोड्यावरती स्वार होऊन प्रभू घेणार आहेत कल्की अवतार. आली का गौरी? हो ठीक आहे. आज गणरायाच्या सानिध्यात भगवान विष्णूंच्या दशावतारांनी घेतला आहे एक वेगळा अवतार. प्रत्येक अवतार सांगतो अधर्म कितीही वाढला तरी धर्माचा विजय निश्चितच. हीच प्रेरणा आज आपण आपल्या जीवनात आणूया. प्रत्येकाच्या घरात आणि प्रत्येकाच्या अंतःकरणात प्रभूंचे हे तेज उजळवूया आणि या पवित्र क्षणी आपण सारे मिळून म्हणूया गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया.